इचलकरंजी महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 816 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्यामध्ये 22 कोटी 55 लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे। विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी इचलकरंजी महापालिकेने कोणतीही करवाढ केलेली नाही। तसंच वेळेत कर भरणाऱ्यांना सवलत कायम ठेवली असल्याचं जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल एडगे यांनी सांगितलं। दरम्यान महापालिकेचं महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या असून शासनाकडून 1077 कोटीचा जीएसटी परतावा आणि 327 कोटीचं प्रलंबित सहाय्यक अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून यंदा तिसरा अर्थसंकल्प सादर झाला। यंदा महापालिका प्रशासकीय नात्यानं अमोल एडगे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्तांनी 625 कोटीचं अंदाजपत्रक सादर केलं होतं। मात्र त्या सुधारणा करून नंतर हे अंदाजपत्रक 557 कोटीवर गेलं होतं। यावर्षी 816 कोटीचं अंदाजपत्रक सादर केलं असून त्यामध्ये 22 कोटी 55 लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे। अर्थसंकल्पात ई-गव्हर्नन्स विभागासाठी 2 कोटीची तरतूद केली असून 1 मे 2025 पासून ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित होईल। परिणामी महापालिकेच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता येईल अशी आशा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीसाठी 4 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे। महापालिकेच्या 33 शाळांसाठी 16 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद असून सर्वाधिक 293 कोटी रुपये पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत। बांधकाम विभागासाठी 147 कोटी 52 लाख, आरोग्य विभागासाठी 47 कोटी आणि अस्थापना खर्चासाठी 94 कोटीची तरतूद केली आहे। पीएम बस योजनेसाठी 12 कोटीची तरतूद असून सप्टेंबरपर्यंत इचलकरंजीत ई-बस सुरू होतील। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 12% उत्पन्न वाढ अपेक्षित धरली आहे। अर्थसंकल्पामध्ये शहरामध्ये सुरू असणारे 2 STPचे मोठे प्रकल्प असतील किंवा जी PM ई-बसमध्ये ज्या 25 बसेस आपल्याला प्राप्त होणार आहेत त्यासाठी तरतूद असेल। येणारं निवडणुकीचं वर्ष लक्षात घेऊन त्या कामासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे आणि गतवर्षीप्रमाणेच मालमत्ता करामध्ये 10.432% प्रमाणे आपण सूट देण्याची जी स्कीम आहे ती आपण यापुढे चालू ठेवलेली आहे। तर या पद्धतीचं 816 कोटीचं बजेट इचलकरंजी महानगरपालिकेचं सादर करण्यात आलेलं आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये जो GSTचा परतावा आहे तो परतावा मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जातील आणि महानगरपालिका परिसरामध्ये शासनाकडून मंजूर विकास कामं आणि जिल्हा नियोजन असेल किंवा इतर निधीमधून प्राप्त विकास कामांनी महानगरपालिका स्वनिधीतून विकास कामं करून शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल। महापालिकेत सरळ सेवा भरतीसाठी 1 कोटी आणि वाढीव वेतनासाठी 6 कोटी 82 लाखाची अतिरिक्त तरतूद केली आहे। महापालिकेच्या शाळांसह अन्य इमारतीवर सोलर पॅनेल बसवून आर्थिक बचत करण्यात येईल। दुसरीकडे नियमित कर भरणाऱ्यांना यावर्षी सुद्धा सवलत दिली जाणार आहे। यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, सह आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा अधिकारी विकास खोडपे उपस्थित होते।